अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील विजय चौकात मराठा शौर्याचा झेंडा आजही फडकतो आहे। या ठिकाणाला झेंडा चौक किंवा विजय चौक असं का म्हणतात, या मागे काय इतिहास आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात। मराठ्यांच्या इतिहासात खरड्याची लढाई हा अभिमानाचा सुवर्णक्षण ठरला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला असलेल्या जामखेड तालुक्यातील खरडा गावात 11 मार्च 1795 रोजी मराठे आणि निजाम यांच्यामध्ये तुफान युद्ध रंगले। श्रीमंत महादजी शिंदे यांच्या निधनानंतर दौलतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 84 मराठा सरदारांनी एकत्र येऊन हा निर्णायक लढा दिला। या एकतेच्या बळावर मराठ्यांनी निजामाच्या बलाढ्य सेनेचा पराभव करत मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकवला। या ऐतिहासिक विजयाचा उत्सव 13 मार्च 1795 रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। विजयी फौजेचे नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे हे आपल्या सेनेसह खरडा, मिरजगाव, आडळगाव आणि श्रीगोंदा मार्गे पुण्याकडे निघाले। श्रीगोंदा येथे पोहोचताच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत विजयी सरदारांचे अभिनंदन केले। त्यावेळी विजयी सरदारांनी श्रीगोंद्याच्या बाजार तळावर विजय चौक येथे मराठ्यांच्या विजयाचा भगवा झेंडा फडकवला। या ऐतिहासिक प्रसंगी नानासाहेब पेशवे, नाना फडणवीस, दौलतराव शिंदे, रघुजी भोसले, अंबुजी इंगळे, सरदार पटवर्धन, सरदार पवार आणि सरदार तुकोजी होळकर आदी सरदार उपस्थित होते। या भव्य प्रसंगामुळे या ठिकाणाला झेंडा चौक किंवा विजय चौक अशी ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली। आजही श्रीगोंद्यातील इतिहासप्रेमी तरुण दरवर्षी 13 मार्च हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करतात। भगवा झेंडा फडकवून ते मराठ्यांच्या शौर्य, एकता आणि स्वाभिमानाची परंपरा जिवंत ठेवतात। हा सोहळा श्रीगोंद्याच्या गौरवशाली वारशाचे, मराठा सामर्थ्याचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून आजही प्रेरणादायी ठरला आहे। तर तुम्ही देखील या ठिकाणाला भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।